नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 10 जून 2026. आजच्या घडीला उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून जे पाणी चालू होतं कालवा बोगदा त्याची काय स्थिती आहे आणि सध्याला उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे आणि पुढील काही दिवसामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काय बदल होतील याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता जर बघितलं उजनी धरणाची एकूण पाणी पातळी TMC मध्ये बघितलं तरी 51.18 TMC पाणी सध्याला उजनी धरणामध्ये शिल्लक आहे. परंतु त्यामध्ये गाळ वाळूचा जर इफेक्ट बघितला तर जवळ 18 ते 20 TMC गाळ आणि वाळू असल्यामुळं 51 TMC जरी आकडेवारीमध्ये दिसत असलं तर प्रत्यक्षात तेवढं पाणी नाही आणि उपयुक्त पाणी साठा तर संपलेला आहेच. उपयुक्त मृत साठ्यातील जवळपास 12.48 TMC पाणी संपवलेलं आहे. संपवलेलं आहे हा शब्द का उच्चारतोय, उजनी धरणाचं पाण्याचं नियोजन योग्य न झाल्यामुळं आणि कालव्याला बेमाप पाणी सोडून दिल्यामुळं आणि त्याचा परिणाम येत्या काही काळात दुर्दैवाने पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांना, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आणि इतर नगर असेल किंवा पुणे विभागातील काही भाग असेल त्याही शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर सध्याला उजनी धरणाची पाणी पातळी बघितली तर -23.29% उजनी धरण खाली गेलेलं आहे. खरं तर एक आनंदाची बाब अशी आहे की काल -23.83 होतं, परंतु आज त्यामध्ये थोडीशी घट होऊन 23.29% वर आलेलं आहे. म्हणजे जवळपास 0.34% पाणी वाचलेलं आहे, वाढलेलं आहे. तर वाढलं का, तर जे कमी होणार होतं ते कमी झालेलं नाही. आणि सध्याला जर बघितलं उजनी धरणातून जे कालवा चालू होता, गेले 86 दिवस कालवा चालू होता, तो कालवा बोगदा आज सकाळी तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळं जे उजनीतून पाणी सोडण्याचं नियोजन कालवा आणि बोगद्याद्वारे झालं होतं त्यामध्ये जी नियोजनामध्ये गफलत झालीच म्हणतोय. कारण सलग 86 दिवस पाणी सोडणं त्यापेक्षा मध्यंतरी एक 15 दिवसाचा किंवा 3 आठवड्याचा एक गॅप दिला असता तर पुढील काळामध्ये उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडता येणं शक्य होतं. परंतु आता उजनीत पावसाचं किंवा वरच्या धरणातून पाणी आल्याशिवाय उजनीतून कालव्याला पाणी सोडणं शक्य नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पावसाने जर ओढ दिली, जी 86 दिवस हिरवीगार झालेली पिकं मातीमोल ठरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु तसं होऊ नये. पावसाने अल निनोचा प्रभाव सांगितलेला आहे हवामान खात्यानं, त्याचा परिणाम खरं तर होऊ नये, पण झालाच तर ह्या पाण्याचा 100% उजनी धरण भरूनही शेतकऱ्याच्या माती दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. तर उजनी धरणात सध्याला बाष्पीभवनाचा वेग थोडासा कालच्यापेक्षा कमी आलेला आहे. काल 6.70 होता, तो आज 5.60 मिलीमीटर एवढा झालेला आहे. आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत गेल्या 10 दिवसामध्ये 67 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे. 86 दिवस आता उजनी धरणाच्या कालवा प्रशासनाने किंवा 80 दिवसाची पाळी फिक्स केली होती. खरं तर ती 80 दिवसाच्या पाळीला आपला सगळ्यांचा विरोध होता. त्यामध्ये एक गॅप देऊन, महिना 15 दिवसाचा गॅप देऊन जर पाणी डबल सोडलं असतं तर आणखी जून जुलैपर्यंत पाणी पोरलं असतं. परंतु तसं न करता सलग जवळपास 17 मार्चला पाणी सोडलेलं पाणी आज 10 जूनला पाणी बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे 86 दिवसामध्ये उजनीच्या पाण्याचा जो अपव्यय झाला आहे, खरं तर हा अपव्यय म्हणता येईल. कारण जे पाणी शेतीला उपयोगी पडत नव्हतं ते पुढं वाहून जात होतं, त्याचा अपव्यय झाल्यामुळं जी येणारी जी पुढचा काळ आहे त्या काळामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे, होऊ शकते. परंतु असं नियोजन होता कामा नये. आतापर्यंत ज्या 21 किंवा 30 दिवसाच्या पाळ्या होत्या ती कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आणि टेल टू हेड असं जर पाणी दिलं तर सर्व शेतकऱ्यांना, अगदी काही भागामध्ये, मोहोळ भागामध्ये 2-3 दिवसापूर्वीच कालवा बंद झालेला आहे आणि तो न बंद म्हणजे बंद न पडता टेल टू हेड जर पाण्याची व्यवस्था सर्व बाजूने केली असती तर ही परिस्थिती आली नसती. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.